नमस्ते, मी श्वेता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण दूधपाक कसा करायचा ते बघूया। दूधपाक बनवण्यासाठी इथे मी 1.5 लिटर दूध गॅसवर तापवायला ठेवलेलं आहे। गॅसचा पॉवर मोठा करून आपल्याला हे दूध सर्वात आधी तापवून घ्यायचं आहे। इथे आता दुधाला उकळी आलेली आहे। आपल्याला गॅसचा पॉवर कमी करून घ्यायचा आहे। आता इथे दुधाला उकळी आल्यानंतर सर्वात आधी आपण एका वाटीमध्ये दूध घेऊन त्यामध्ये थोडंसं केसर घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे एक दुसरी स्टेप करायची आहे। इथे आपल्याला नंतर 2 चमचे आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे आणि तो पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। आता आपल्याला हा तांदूळ ह्या दुधामध्ये घालायचा आहे। इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। दूध आपल्याला पहिले थोडंसं उकळून घ्यायचं आहे आणि 5-7 मिनिटं पुन्हा त्याला थोडं उकळू द्यायचं आहे। नंतर मग तांदूळ घालायचा आहे। सर्वात आधी मी तांदळामधलं पाणी काढून घेते आणि नंतर मग हे दुधामध्ये घालते। आता हा तांदूळ यामध्ये मी घालत आहे आणि नंतर आपल्याला घोटून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ दुधामध्ये शिजवायचा आहे। जसं आता इथे मी पूर्ण अख्खा तांदूळ इथे वापरलेला आहे, पण तुम्ही ही प्रोसेस दुसऱ्या प्रकारे पण करू शकता। त्यामध्ये तुम्हाला जो भिजलेला तांदूळ आहे तो मिक्सरमध्ये थोडासा रवाळ वाटून घ्यायचा आहे आणि तेही तुम्ही दुधामध्ये घातलं तरी चालते, किंवा तुम्हाला अशा प्रकारे आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे करा। दूधपाक बनवण्यासाठी बासमती तांदूळच वापरला पाहिजे असं नाही आहे। आता इथे बघा, दूध पण थोडंसं आटलेलं आहे आणि तांदूळही थोडासा शिजलेला आहे। इथे मी काजू बदाम घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता। त्यानंतर थोडासा खोबरा किस घालणार आहे। काजू बदाम आणि खोबरा किस घातल्यावर आपल्याला दूधपाकला छान प्रकारे घोटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट्सला थोडं शिजू द्यायचं आहे, 1 ते 2 मिनिटं फक्त। दूधपाक छान घट्ट पण झालेला आहे आणि यातला तांदूळ पण शिजलेला आहे। आता आपल्याला दूधपाकमध्ये केसरचं दूध घालायचं आहे आणि पुन्हा एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे। ते केसरचं दूध घातल्यावर आपल्याला इथे साखर घालायची आहे। साखर घातल्यानंतर आपल्याला साखर विरघळेपर्यंत आणखी दूधपाक छान शिजवून घ्यायचा आहे। साखर बघा, ह्या वाटीने मी 1.5 वाटीच्या थोडी कमी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आणि इथे केसरचं दूध मी पहिले घातलेलं आहे। जर तुम्हाला साखर घातल्यानंतर शेवटी घालायचं असेल तरीही चालते, काही हरकत नाही। साखर विरघळेपर्यंत असंच आपल्याला घोटून घ्यायचं आहे। आता इथे साखर विरघळल्यानंतर दूधपाक तयार आहे। आपल्याला यामध्ये विलायची पावडर घालायची आहे। मिक्स करून गॅस बंद करून द्यायचा आहे। अशा प्रकारे आपला दूधपाक तयार आहे। तर अशा प्रकारे इथे दूधपाक तयार आहे। आता लवकरच सणांची सुरुवात होणार आहे, तेव्हा तुम्ही हा गोड पदार्थ म्हणून सणांना दूधपाक ही रेसिपी करू शकता। तुम्हाला जर आज ही रेसिपी आवडली असेल, नक्की श्वेता रेसिपीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, फेसबुक पेजवर फॉलो करा। आपण
पुन्हा भेटू एक छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.